अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना मेकअपची ऑर्डर आहे, एंगेजमेंटचं मेकअप आहे. तर ब्राईड पण आहे ना, आता तिने ना साडी ते देऊन ठेवलेलं आहे. तर साडीची ना मला प्री प्लेटिंग करायची आधी, म्हणजे पदर वगैरे करून ठेवतं पिनअप. तर माझी स्टुडंट पण आलेली आहे. तर आहे ना आता आम्ही प्रोडक्ट ते पण वरती काढून ठेवलं आहे. तर आहे ना आधी साडीची ना प्री प्लेटिंग करून ठेवतो. मी ना आता साडीचे ना इकडं मिऱ्या करून ठेवले, पदराच्या साईडच्या मेकअप प्रॉडक्ट ते पण काढून ठेवले. सगळं आहे त्याच्यामध्ये. आता ब्रश ते इकडं आणून ठेवले मी. ब्राईड आली होती आता मेकअपसाठी. तर सगळ्यात पहिले मी मेकअप केला आणि मग हेअरस्टाईल केली. आणि आपले क्लासेस पण चालू आहे आता पार्लरचे, शिवणचे. जर तुम्ही कोणी जवळ असेल तर नक्की या. आणि आता सीझन पण चालू आहे पार्लरचा खूप. परत ब्लाऊज ते पण खूप आले कस्टमरचे शिवायला. तर आमची ना आता तर खूप जास्त धावपळ चालू आहे. आणि ब्रायडल ऑर्डर सुद्धा चालू झाले आता. आणि मला कमेंट येत राहतं की तू ब्राईडचा चेहरा का बरं नाही दाखवत. कारण इकडे खेड्याकडे ना काहींना आवडत नाही, पण ज्यांना व्हिडिओ मध्ये यायला आवडतं ना तर त्यांचे व्हिडिओ मी नक्की टाकते. आणि मला थोडंसं वेळ भेटलं होतं तर मी लगेच फॉल लावायला बसले साड्यांना. मम्मी गेलेली होती ब्राईडचा दुसरा आज चेंजिंगसाठी, कारण जवळच होतं. मग त्याच्यामुळे मम्मीच गेली, फक्त ना साडी चेंज करायची होती त्याच्यामुळे. आणि थोडासा वेळ भेटला का लगेच मला फॉल लावावं लागतं, पिको फॉल करावा लागतो. ना गेली मेकअप करून केव्हाच. आता ना 1 वाजलाय. ती 11 वाजताच गेली. मम्मी ते पण गेले, मम्मी आणि एक स्टुडंट आहे त्या पण गेलाय मम्मी सोबत. तर ब्रायडलची दुसरी साडी चेंज करायची फक्त त्याच्यासाठी, जवळच इथे. त्याच्यामुळं मग दादूनी नेऊन घातलं. आणि दुपारी ना परत बेबी शॉवरचा मेकअप आहे तर त्या पण येणार आहे मेकअपला. तर प्रॉडक्ट ना आम्ही वरतीच ठेवले. तर थोडा वेळ मस्त आराम करतो आम्ही. केव्हाच आरामच चालू आहे आमचा. तर आता ना परत आराम करतो. मला लय भूक लागली होती त्याच्यामुळे नूडल्स बनवते मम्मी. आता स्वयंपाक पण करावं लागेल बाहेर इतक्या टायमात झाले कस्टमर आलं ना, सगळं तयार होतं, फक्त फोडणी द्यायची होती काही. हा ना, सगळं तयार. आज तर इतकी थकलेले मी, मस्त झोपले ना तर डायरेक्ट ना 6 वाजता उठले मी. फक्त 15 मिनिट नाही, मी 5 वाजता झोपले. नाही, मी शिवायला, तू झोपली आणि मी शिवायला बसले. पण मला लय झोप लागली होती, एवढं मला माहिती. माहिती का, मी मॅडम तर गेले आणि लगेच दादून उठली. मला लय झोप लागली होती. पण सुद्धा झोपले नाही. मी मस्त डोक्याला असे चिपचिप तेल लावून घेतलंय आता. मस्त मस्त गार गार वाटतंय. मी मॅडम एवढं म्हणलं, पाहिलं का तिथे मॅडम झोपले. मी म्हणलं मी तिच्यासाठी इकडं आले. सॉस कुठलं टाकेल त्याच्यात? हा, आधी किचन पाहिलं कसं आवडली तुम्ही टाकलं का? कोबी नाही आवडत. पण ना कस्टमरचे एवढे ब्लाऊज आले शिवायला, नाही म्हणलं तरी कस्टमरने इतका बळच ब्लाऊज टाकून जाते. परत आहे ना ते नाराज पण होत्या नाही ब्लाऊज घेतले शिवायला. तर आज 3-4 ब्लाऊज आले कस्टमरचे, ते पण आहे ना अर्जंट आहे. कारण इतके लग्नाच्या तारखा चालू आहे त्याच्यामुळे ना कस्टमर येते सारखे ब्लाऊज घेऊन. तरी काही कस्टमरचे घेतले नाही, कारण एवढं होणारच नाही शिवून. पिको फॉल, परत मेकअप ऑर्डर, तिकडं कस्टमर, इतकं आम्ही जाम झालो आहे ना. माझे आज इतके पाय दुखत होते. 3 मेकअप होते त्याच्यामुळं. इतका पसारा सगळीकडं मशीनवर पसाराच पडलेला आहे. मम्मी ना आता तो ब्लाऊज शिवणार आहे. तर ना आता नूडल्स पण झाले तयार. मी ना आता पहिले नूडल्स खाते. मला लई भूक लागली होती. आम्ही दुपारी जेवण केलं होतं, पण मला कढी नाही आवडत त्याच्यामुळे मी कढी नव्हती खाल्लेली. तर आता मस्त नूडल्स खाते.